उमरग्याहून सोलापूरकडे जाणाऱ्या स्कॉर्पिओतून 1,05,78,000 रुपयांचा गांजा सोलापूर हैदराबाद रोडवरील नळदुर्ग येथे पोलिसांनी मंगळवारी 30 जुलै रोजी रात्री पकडला। या कारवाईत 528 किलो गांजा जप्त केला आहे। आतिश माने या इसमाला अटक करण्यात आली आहे। सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरून नेहमीच गांजा व गुटख्याची तस्करी होत असल्याचे प्रकार समोर आले आहे। 30 जुलै रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास नळदुर्ग पोलिसांचे पथक राष्ट्रीय महामार्गावर गस्त करत होते। यावेळी उमरग्याहून सोलापूरकडे भरधाव वेगाने पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ, तिचा क्रमांक MH08Z5684 जात होती। पोलिसांना संशय आल्याने त्यांनी नळदुर्ग बसस्थानक ते सोलापूरकडे जाणाऱ्या महामार्गावर ही गाडी अडवली। कार थांबवल्यानंतर तपासणी करण्यात आली। कारमध्ये गांजाचा साठा आढळला। यावेळी आतिश माने या इसमाला पोलिसांनी ताब्यात घेतले। पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद कांगुने हे करीत आहे। दरम्यान संशयित माने हा गांजा आपण सोलापूरला घेऊन जात असल्याचे पोलिसांसमोर सांगितले आहे। या गुन्ह्यात भीमराव खडसुळे, राम खडसुळे, डीजे चहा विक्रेता, कळवे, रवी सर्व राहणार सोलापूर व राहुल राहणार अहमदनगर याचाही सहभाग असल्याचे त्यांनी सांगितले। त्यामुळे पोलीस संशयिताचा शोध घेत आहे।